मागचं कारण काय आहे? पहिलं आजचं खाणं कसं आहे? खाणं पूर्वी सर्व ऑर्गॅनिक होतं, आजचं खाणं कसं आहे? आजचं खाणं सर्व केमिकलचं आहे. आणि ही केमिकलचं जर खाणं खातोय ते आपले ज्या आतड्या आहेत चांगल्या राहणार आहेत का? चांगले. आज खातोय तर खूप, पण शरीरातली गंदगी प्रॉपर बाहेर पडत नाहीये. दुसरी गोष्ट, आज बघायला गेलं तर आज आपले जे व्हायरल इन्फेक्शन जे असतात, व्हायरल आजार, त्यामुळे रोज आपण गोळ्या औषधं खातोय, ज्यामुळे पण कॅन्सरचा आजार वाढलाय. त्यानंतर हे जे केमिकल वाला अन्न खाऊन, सगळं केमिकल वाला पाणी पिऊन, जेवण आज बघायला गेलो तर त्यांच्यामुळे आजार होतात. आणि ते आजार झाल्यानंतर आपण परत काय करतोय? परत गोळ्या खातोय, परत इंजेक्शन खातोय. आणि यामुळे सुद्धा कॅन्सरचा आजार वाढण्याची किंवा कॅन्सरचा आजार येऊ शकतो. त्यानंतर रेडिएशन प्रमाण वाढले की नाही वाढले? रेडिएशन. आता रेडिएशन म्हणजे काय सांगतो? पोल्युशन आज कमी आहे की जास्त आहे? पोल्युशन, गाड्यांचं धूर, कारखान्यांचं धूर जास्त आहे की नाही? जास्त आहे. आता रेडिएशन म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, पूर्वीच्या काळात चिमण्यांचे थवे दिसायचे की नाही दिसायचे? गहू लावले, तांदूळ लावले की येऊन आता दिसायला बघायला तरी मिळत आहेत, बघायला पण मिळत नाही का? कारण पूर्वी जे होतं हे 1G होतं, 2G होतं, 3G झालं, आता किती झालंय? 4G आता 5G झालंय, आता 6G थोड्या दिवसामध्ये. म्हणजे जे रेडिएशन आहे हे दिवसेंदिवस काय होत चाललंय? वाढत चाललंय. तुम्हाला माहिती नसेल पण आपण ज्या टायमिंगला झोपतो, झोपल्यानंतर आपला जो मोबाईल आहे ना हा 4 फूट लांब असणं, त्यामुळे आपलं हे रेडिएशन आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचणार नाही, त्यामुळे आपला ब्रेन सुरक्षित राहील. पण आज सकाळी लवकर उठण्यासाठी डोक्याजवळच मोबाईल ठेवतोय की नाही ठेवतोय? आणि आपण रोज थोडं कमजोर होतोय. आणि त्यामुळे सुद्धा कॅन्सरचा जो धोका आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यानंतर आज तुम्हीच बघा मोबाईल कुठे ठेवला? तुमचं हृदय कुठे आहे? आणि हृदयाच्या इथेच बरोबर. आता एवढ्या हाय फ्रिक्वेन्सी, एवढ्या हाय रेडिएशन इथे येत असतील तर हृदयाला त्रास होणार की नाही होणार? तुम्हाला डॉक्टर स्वतः म्हणतात की मोबाईल इथे ठेवायचा नाहीये. त्यानंतर दुसरं पण सांगतो, आज मोबाईल आपण तिथे नाही इथे ठेवतो. इथे ठेवल्याने जेन्स मध्ये पर्सनल ऑर्गन आहे त्याचे स्पर्म काउंट सुद्धा कमी व्हायला, आपल्या शरीरात कुठलीच गोष्ट एकदाच हे नाही होत, थोडी वाढते कमी होते. आणि अशाच पद्धतीने शरीर खराब करून घेतोय. आणि आज प्रत्येक गोष्ट आपल्या शरीराला खराब करण्याचं काम करते. त्यानंतर आज ओबेसिटीचं प्रमाण वाढले की नाही वजन वजन का वाढलंय? ज्या टाइमला शरीर थंड होतं, थंड झालं की शरीरामध्ये फॅट असायला सुरुवात, त्यानंतर तुम्हाला बीपी पण सुरू होणार, शुगर पण सुरू होणार. आणि जसं शरीर आणखी थंड होत जातं, ज्या टायमिंगला 35 पॉइंट वरती टेम्परेचर येतं त्या टायमिंगला शरीरात कॅन्सरच्या पेशी ऍक्टिव्ह होतात. आणि याचं मागचं कारण म्हणजे काय? आजकाल